राज्य सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। यंदा खरीप हंगामामध्ये झालेल्या पीक नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता सर्वात अतिशय आणि मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता अवघ्या 5 मिनिटांपूर्वी राज्य सरकारकडून आणि मुख्यमंत्री स्तरावरून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, त्यामुळे आता राज्यातील हजारो शेतकरी बांधवांसाठी खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम थेट जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, अनेक जिल्ह्यामध्ये आजपासून पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, त्यामुळे जर तुम्हीही देखील पीक विम्याचा अर्ज केला असेल तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे। शेतकरी मित्रांनो, आणि जर अजूनही पैसे खात्यात आले नसतील तर शेतकरी मित्रांनो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो, कारण मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे तक्रार कशी करायची शेतकरी मित्रांनो, अर्ज कसा अभ्यात करायचा आणि पैसे मिळवायचे आहे याची पूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो। त्याच्यानं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, सरकारकडून आता दुसरा टप्पा तब्बल 1800 कोटींची मंजुरी देण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो। आता या निधी वितरणात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा केली जात आहे शेतकरी मित्रांनो। विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, अहमदनगर, नाशिक, जालना, अकोला, यवतमाळ, हिंगोली, सोलापूर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो। आधी नाशिक जिल्ह्यामध्ये बोलायचे असेल तर येथे तातडीने लाखाहून अधिक शेतकरी पात्र ठरलेले आहेत। त्याच्यासाठी तब्बल 155 कोटी 74 लाख रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो। त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील 2 लाख अधिक जास्त शेतकरी पात्र असून त्याच्यासाठी 107 कोटी 28 लाख रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो, आता सोलापूर जिल्ह्यातील 1,82,000 शेतकरी बांधवांसाठी 111 कोटी 41 लाख रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो झाला असून वाटप सुरू झालेलं आहे शेतकरी मित्रांनो। सातारा जिल्ह्यामध्ये आता 40,000 शेतकऱ्यांसाठी 17 कोटी 74 लाख रुपयांची मंजुरी केलेली आहे शेतकरी मित्रांनो। आता सांगली जिल्ह्यातील 98,000 शेतकऱ्यांसाठी 22 कोटी रुपयांची जास्ती निधी वितरण करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो। तसेच शेतकरी मित्रांनो, बीड जिल्ह्यातील परिस्थिती पाहिली तरीही तिथं तब्बल 7,70,000 शेतकरी पात्र ठरलेले आहे शेतकरी मित्रांनो। त्यांच्यासाठी 241 कोटी 21 लाख रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो। तसेच अकोला हा धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 5 लाख शेतकऱ्यांसाठी 218 कोटी 85 लाख रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो। लातूरमध्ये शेतकरी मित्रांनो 2,19,000 शेतकऱ्यांसाठी 244 कोटी 87 लाख रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो। तसेच शेतकरी मित्रांनो, आता परभणी जिल्ह्यातील 4,41,000 शेतकरी पात्र आहेत शेतकरी मित्रांनो असून त्याच्यासाठी 206 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो। आता नागपूर जिल्ह्यातील 63,000 शेतकरी बांधवांसाठी 52 कोटी 21 लाख रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो। तसेच शेतकरी मित्रांनो, आता जालन्यातील 3,70,000 शेतकरी बांधवांसाठी आता 160 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो। त्याहून जास्त आहे शेतकरी मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, आता अकोला जिल्ह्यातील 1,77,000 शेतकरी बांधवांसाठी शेतकरी मित्रांनो आता 97 कोटी 29 लाख रुपयांची पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो। तसाच हिंगोली जिल्ह्यातील 1.5 लाख शेतकरी बांधवांसाठी आता 98 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो। वाशिम जिल्ह्यातील 1,12,000 शेतकरी बांधवांसाठी 74 कोटी रुपयांची निधी मंजूर झालेली आहे शेतकरी मित्रांनो। आता यवतमाळ जिल्ह्यातील 2,40,000 शेतकरी बांधवांसाठी 132 कोटी रुपयांची पीक विमा मंजूर झालेला आहे शेतकरी मित्रांनो। आता वर्धा जिल्ह्यातील 82,000 शेतकऱ्यांसाठी 41 लाख रुपयांची मंजुरी झालेली आहे शेतकरी मित्रांनो। आता चंद्रपूरमध्ये 75,000 शेतकऱ्यांसाठी 39 कोटी, गडचिरोलीसाठी 54,000 शेतकऱ्यांसाठी 27 कोटी, गोंदियामध्ये 38,000 शेतकऱ्यांसाठी 19 कोटी आणि भंडारा जिल्ह्यातील 31
हजार शेतकऱ्यांसाठी 16 कोटी रुपयांची मंजुरी करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो. तसेच पुढील जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो तसेच पुणे जिल्ह्यातील 95,000 शेतकऱ्यांसाठी 48 कोटी रुपयांची मदत दिली जात आहे शेतकरी मित्रांनो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1,44,000 शेतकऱ्यांसाठी 88 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे शेतकरी मित्रांनो. रायगड, ठाणे, पालघर, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील निधी वितरण सुरू आहे शेतकरी मित्रांनो. तसेच शेतकरी मित्रांनो, आता अनेक शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो की अर्ज भरला असूनही पैसे का आले नाही शेतकरी मित्रांनो. त्याच मागे शेतकरी मित्रांनो महत्त्वाचे कारण आहे की शेतकरी मित्रांनो, आता सर्वात पहिलं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो ई-के-वाय-सी अपूर्ण असणे शेतकरी मित्रांनो. जर तुमचे बँक खाते ई-के-वाय-सी पूर्ण नसेल तर शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला पैसे मिळू शकत नाही शेतकरी मित्रांनो. दुसरा म्हणजे शेतकरी मित्रांनो आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे खूपच आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. जर आधार कार्ड लिंक नसेल तर DBTद्वारा पैसे जमा होत नाही शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो तिसरा महत्त्वाचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो DBT सेवा बंद असणे. तुमच्या खात्यामध्ये DBT सुरू आहे की नाही ते ताबडतोब तपासा शेतकरी मित्रांनो बँकमध्ये जाऊन. तसेच ई-के-वाय-सी फानी केली नसेल तर भरपाईची रक्कम अडकू शकतो शेतकरी मित्रांनो. त्यामुळे तुमचे ई-के-वाय-सी पाहणी स्टेटस कसा तपासा शेतकरी मित्रांनो. याशिवाय काही शेतकऱ्यांचे अर्ज पेंडिंग किंवा रिजेक्ट झाले असतील तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे तुम्ही तुमचे अर्ज स्टेटस लगेच तपासून घ्या शेतकरी मित्रांनो. जर अर्ज पेंडिंग असेल तर शेतकरी मित्रांनो आवश्यक कागदपत्रे पूर्ण करून घ्या शेतकरी मित्रांनो. आणि जर रिजेक्ट झाला असेल तर शेतकरी मित्रांनो पीक विमा शेतकरी मित्रांनो कंपन्याकडे लेखी तक्रार नोंदवून घ्या शेतकरी मित्रांनो. आता पीक विमा यादीत नाव कसे तपासायचे शेतकरी मित्रांनो बघूया शेतकरी मित्रांनो. आपण सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर क्रोम ब्राउझरवर जा शेतकरी मित्रांनो आणि ओपन करून घ्या शेतकरी मित्रांनो. त्यानंतर पीक विमा वेबसाईटवर सर्च करून फार्मर वर जा शेतकरी मित्रांनो. क्लिक करा, तिथे आधार नंबर टाकून घ्या शेतकरी मित्रांनो आणि OTP टाका शेतकरी मित्रांनो. OTP तुमच्या आधार नंबर लिंकला येते शेतकरी मित्रांनो. टाकून लॉग इन करून घ्या शेतकरी मित्रांनो. त्यानंतर जिल्हा, तालुका आणि गाव निवडा शेतकरी मित्रांनो. तिथे तुम्हाला अर्ज क्रमांक, लाभार्थी यादीत नाव, पेमेंट स्टेटस, मंजूर रक्कम आणि पेंडिंग स्थिती संपूर्ण माहिती दिसेल शेतकरी मित्रांनो. जर अजूनही पैसे आले नसतील तर शेतकरी मित्रांनो तर लगेच तक्रार नोंदवून घ्या शेतकरी मित्रांनो. सरकारकडून यासाठी हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो. हेल्पलाईन नंबर आहे शेतकरी मित्रांनो 14,447 शेतकरी मित्रांनो. हे कोड तुम्ही लिहून घ्या, नंतर सेव्ह करून घ्या शेतकरी मित्रांनो. या नंबरवर कॉल करून तुम्ही पीक विमा नंबर मिळवण्याची तक्रार करू शकता शेतकरी मित्रांनो. तसेच लेखी अर्ज देखील तुम्हाला अर्जामध्ये तुमचे नाव किंवा गाव, तालुका, जिल्हा, आधार क्रमांक, अर्ज क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर, जिल्हा यासोबतच आधार कार्ड झेरॉक्स, बँक खाते पासबुक झेरॉक्स, पीक विमा पावती, 7/12, ई-के-वाय-सी, खाण्याचा पुरवठा जोडलेला याचा आहे शेतकरी मित्रांनो. सरकारकडून टप्प्याटप्प्याने निधी जमा होत आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये पैसे आधीच आले आहे शेतकरी मित्रांनो आणि काही ठिकाणी पुढील काही दिवसातच जमा होत आहे शेतकरी मित्रांनो, जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे घाबरू नका शेतकरी मित्रांनो. तुमची सर्व माहिती योग्य असेल तर शेतकरी मित्रांनो पीक विमाची रक्कम नक्कीच तुमच्या खात्यामध्ये जमा होईल शेतकरी मित्रांनो. म्हणून लगेच तुमचे स्टेटस तपासून घ्या शेतकरी मित्रांनो. ई-के-वाय-सी पूर्ण करा शेतकरी मित्रांनो. आधार कार्ड लिंक तपासा शेतकरी मित्रांनो आणि आवश्यक असलेले तर शेतकरी मित्रांनो 14,447 हेल्पलाईनवर तक्रार नोंदवून घ्या शेतकरी मित्रांनो. धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पाहण्याबद्दल. आणि तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो.